सोलापूर जिल्ह्यातील सीना नदी काठी असलेल्या वेगवेगळ्या गावांमध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते आता घुसायला सुरुवात झालेली आहे। खरं तर सीना कोळेगाव जे धरण आहे त्या भागातून मोठ्या प्रमाणात सीना नदीमध्ये पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण पाहतोय या सीना नदीकाठची ही गावं आहेत। खरं तर आता आपण आहोत मोहोळ तालुक्यातल्या पोफळी गावामध्ये आणि या पोफळी गावात आता नागरिकांना घरं जे आहेत ते आपलं साहित्य जे आहे ते स्थलांतरित करावं लागतंय। आपण जर पाहिलं तर संसारोपयोगी वस्तू ज्या आहेत हे नागरिक प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं पाणी आल्यानंतर त्यांना हे आपला संसार जो आहे तो असाच वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून दूर न्यावा लागतो आणि त्यांना हे सर्व अडचणींना जो आहे तो सामना करावा लागतो। आपल्यासोबत काही कुटुंबीय आहे। मावशी, काय परिस्थिती आहे गावामध्ये? काय सगळा संसार तुम्हाला सारखं घेऊन जावं लागतं? सारखंच काढावं लागतं, सारखंच न्यावं लागतंय। अजून 4 दिवस बी झालं नाही दसरा काढून तर अजून पाणी आलं। सारं माल भिजली, समजा वस्तूची वाटोळं झालं, काय राहिलंय आता? आता काय हाताली जेवढं वस्तू काढल्या त्या आता ती घ्यायच्या, टेम्पोत भरायच्या, न्यायच्या, कुठं तर आता गायरानात हे टाकायचं। हां, पण मग दिवसभर तुम्ही राबता शेतामध्ये? जागच आहो बघा, आता झोपच नाही, पाणी येते म्हणून धोका आहे म्हणून जीवाला झोप तर नाहीच कसलीच बघा। पण मग दिवसभर तुम्ही कष्ट करता, शेत पिकवता आणि हाताला आलेला माल जो आहे ती जाते। आता पाक ऊसात कष्ट किती केलं, खातं टाकली, बांधून काढलं, खुरपान केलं आणि काहीच राहिलं नाही। आता ऊस पाक पाण्यात गेला, काय आता पिवळं पडले, काय आता हातात काय आहे का? कष्ट करून तर काय आहे का? किती कष्ट केलं होतं ऊसासाठी हे सगळं? आता 3 खुरपानं केली, एवढा मोठा ऊस खात टाकला ऊसाला, काय आता हातातनं गेलं की धान? एवढं कष्टाने केलेलं काय राहिलंय आता? वाईट वाटतं आता मग आता वाईट म्हणजे काय? थोडं वाईट वाटतंय, थोडं करावं लागतंय त्याला कष्ट। मग खुरपानं आलं, खात आला, बाया लावायच्या, बायाला 300 रुपये हजेरी आहे, कोण कमी हजेरी घेतं या? मग सालभर कष्ट करायचं ना, आता असं पाण्यात गेलं किती वाईट वाटतंय की? हा, पण मग अख्खं कुटुंब ह्याच्यावर चालतंय का? मग काय शेतीवरच आहे नुसतं, काय आहे शेतीवरच आहे कुटुंब। हां, कोण कोण आहे घरात? माणसं कोण कोण आहेत? आम्ही 4 जण, लेक, सून आणि मिस्टर आणि मी। किती शेती आहे तुमची? किती पीक आता वाया झालंय? आता पाक 6 एकर ऊस पाण्यात आहे। हां, काय नाही, ऊस पाक गेला आता। ऊस काय येईल म्हणून गॅरंटी नाही, ती काय पिवळं पडलं समजा। किती खर्च केला त्याला? आता बघा 2-3 लाख खर्च झालाय त्याला। मग थोडं झालं काय, आम्ही लोकांच्या फवारणी बिना खुरपान करायचं, खात टाकायचा, बाया लावायचं, थोडेच खर्च थोडाच आहे का? सालभर थोडंच कष्ट करावं लागतंय। आता वर्षभर कसं चालवायचं घर मग? आता कसं चालवायचं? आता कोण काय सहकार्य करतील त्याच्यावर समजणं आता काय आहे? आता तुम्हीच काय तर हाके धरलं तर आमचं चालायचं ना, तर काय आहे आता? मग मागच्या वेळेस पण पाणी तुमच्या आलं, मदत वगैरे मिळाली होती का व्यवस्थित? काय पण नाही मिळलं, काय पण नाही, नुसतं फोटो काढून नेलं, काय मिळलं नाही ना, काय नाही। मग माणसाने कसं राहायचं सांगा बरं? अवघड परिस्थिती आपण पाहतोय, शेतकरी या ठिकाणी आहे। काय मामा, काय परिस्थिती आता? काय पुढचं काय मार्ग? काय पुढं आता काय स्थलांतर व्हायचं दुसरीकडे? आता पाणी जास्त आले म्हणून, वरनं पाणी जास्त सोडलंय म्हणून, पुन्हा पाण्यातून हे झाल्यानंतर पुन्हा यावं लागते पुन्हा इथं। आता गेल्यावर एक टर्म झालं, मागच्या आठवड्यात बी आलं, वर स्थलांतर झाला, पुन्हा येऊन अजून इथं झालं झाला, पुन्हा अजून बी पुरे आले म्हणून सांगितले। प्रशासकीय किंवा गावचे पोलीस पाटील सुद्धा आहेत। स्थलांतरित करताय, किती साधारण लोकांची लोकवस्ती आहे आणि किती लोकांना स्थलांतरित केलं जाते? काय एकंदरीत? पाटील वस्तीवरून 10 कुटुंब बाहेर आणले, सर्व त्यांचे अन्न साहित्य काय घेऊन, जनावरांचा चारा आहे तो सर्व आम्ही विस्थापित करून इकडं साबळवाडी सुरक्षित स्थळी आणलेलं आहे। आणि अशी पुरात जाणारी 25 कुटुंब आहेत टोटल, त्यांचे आम्ही मागच्या पुरात 18 आणि 19 तारखेला पुरवत त्यातले आम्ही पंचनामे वगैरे केले सगळे, आणि शासनाच्या नियमाचे पालन करायला लावतो आम्ही, आणि कुठलीही जीवितहानी होत नाही याची काळजी घेतो। आपण पाहतोय प्रशासकीय यंत्रणा देखील या ठिकाणी कार्यरत आहे। जवळपास 25पेक्षा अधिक कुटुंब जे आहेत ते स्थलांतरित करण्यात आलेले आहेत। मात्र असं असलं तरी रोज जर का हे पाणी वाढलं की प्रत्येक वेळेस हा जो संसार आहे तो घेऊन चढाच्या भागामध्ये जावं लागतं, त्यामुळे शेतकरी देखील हैराण झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन अनिल कांबळेसह सागर सुरवसे, TV9 मराठी, पोफळी, मोहोळ, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।